लास्ट लेक्चरला आपण पाहिलं होतं की टाइप्स ऑफ डिमांड, मग त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल डिमांड एक आलं आणि मार्केट डिमांड आपण पाहिलं होतं. त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा टाइप्स आहेत डिमांडचे, ते आपण इथे पाहणार आहोत. त्याच्यामधला पहिला टाइप्स आहे डायरेक्ट डिमांड अँड डिराइव्हड डिमांड. डायरेक्ट डिमांड आणि डिराइव्हड डिमांड म्हणजे काय? तर सुरुवातीला आपण पाहिलं की डिमांड जे आहे हे फक्त प्राइस वरती डिपेंड पाहिलं आपण, की प्राइस कमी झाली डिमांड कमी होतं. प्राइस वाढली, सॉरी, प्राइस कमी झाली डिमांड वाढतं. त्याच्यानंतर प्राइस कमी झाली, सॉरी, वाढली डिमांड कमी होतं. सो प्राइस होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की फक्त प्राइसच नाही तर त्याच्यासोबत आणखी काही गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत. मग त्याच्यामध्ये एक इन्कम आणि दुसरं वॉन्ट, तुमची गरज, की तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज आहे. ओके. सो इन्कम आणि गरज पाहिलं. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा डिमांडचे टाइप्स येतात. म्हणजे काय, की तुमच्या गरजेवरती डिपेंड सुद्धा बाकीच्या डिमांड राहतात. फॉर एक्झाम्पल तेच तुम्हाला इथे दिलेलं आहे, डायरेक्ट डिमांड आणि डिराइव्हड डिमांड. आता याच्यातला फर्स्ट पॉईंट आपण बघूया, पार्ट डायरेक्ट डिमांड. डायरेक्ट डिमांड म्हणजे काय, तर आपल्याला नेहमी जेवणासाठी अन्न लागतं. ओके. मील लागतं. सो या मीलसाठी आपण भाजीपाला मार्केटला जाऊन व्हेजिटेबल्स वगैरे खरेदी करतो. तर मला सांगा, तुमचं इन्कम असो नाही तर नसो, तुम्हाला मीलची गरज आहे. आहे. कारण विदाऊट मील तर आपण जगू शकत नाही. सो मीलची गरज आहे आणि ही आजची आहे का? नाही. ही अ, आपल्या पूर्वजांपासून चालत आलेली आहे आणि ही पुढे अशीच कंटिन्यू राहणार आहे. त्याच्यामुळे ह्या अशा टाईपची जी डिमांड आहे, तिला म्हटलं तर डायरेक्ट डिमांड, की ती लागणारच आहे आणि ती गरजच आहे. त्याच्या व्यतिरिक्त काही ऑप्शन्सच नाहीयेत. सो अशा डिमांडला म्हटलं तर डायरेक्ट डिमांड. मग डिराइव्हड डिमांड म्हणजे काय? तर सपोज तुम्हाला पेनची, एका पेनची आपण डिमांड करतो. सो मला पेन आवडतो किंवा किंवा पेनची गरज आहे. मी पेनची डिमांड केली. पण पेनची डिमांड केली तर पेन सोबत लागणारे मटेरियल कोणकोणते आहे पेन बनवण्यासाठी? सो सपोज पेन बनवण्यासाठी इंकची गरज आहे. सो ज्यावेळेला पेनची डिमांड वाढते, तेव्हा ऑटोमॅटिकली काय होणार आहे? इंकची डिमांड सुद्धा वाढणार आहे. कारण पेन फक्त तुम्हाला विदाऊट इंक तर पेन येणार नाहीये. सो पेन घ्यायचा म्हटलं तर तुम्हाला इंकची गरज भासणार आहे. सेम त्याच पद्धतीने सपोज बिल्डिंग मटेरियल वगैरे, सॉरी, बिल्डिंग्सच्या किंवा आणखी बंगलोच्या वगैरे डिमांड वाढल्या, की त्याच्यासोबत कसली डिमांड वाढणार आहे? सिमेंटची डिमांड वाढणार आहे. म्हणजे तुम्हाला गरज कसली आहे? तुमची डिमांड काय आहे? तुमचे वॉन्ट्स काय आहे? की तुम्हाला बिल्डिंग हवी आहे, तुम्हाला बंगलो हवा आहे. पण ज्यावेळेला बिल्डिंग बंगलो बनवायला सिमेंट लागणारच आहे. सो बिल्डिंगची किंवा बंगलोची डिमांड वाढते, त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होते, की सिमेंटची डिमांड वाढणार आहे. सो या टाईपच्या डिमांडला म्हटलं तर डिराइव्ह डिमांड. सो लक्षात आलं, डायरेक्ट डिमांड आणि डिराइव्ह डिमांड. देन येतं जॉईंट और कॉम्प्लिमेंटरी डिमांड. जॉईंट और, आता जॉईंट और कॉम्प्लिमेंटरी डिमांड म्हणजे काय? तर अशी डिमांड जी एकमेकां, म्हणजे सपोज मला चहा बनवायची आहे. सपोज मला चहाची डिमांड आहे. तर चहाची डिमांड आहे, तर मी, जर मला घरी स्वतःहून बनवायचे चहा, तर चहा बनवण्यासाठी माझं प्रोडक्ट काय आहे, की मला गरज कसली चहाची आहे. पण चहा बनवायची म्हटल्याचे तुम्हाला कोणकोणत्या प्रोडक्टची गरज पडणार आहे, कोणकोणत्या गोष्टींची डिमांड भासणार आहे. सो पहिली म्हणजे चहा, देन मिल्क, आणि देन शुगर. ओके. देन वॉटर. सो ह्या ज्या गोष्टी आहेत, की तुमचं पाणी, दूध, त्याच्यानंतर साखर आणि चहा, हे चार गोष्टी ऑटोमॅटिकली त्याच्यासोबत आल्या जॉईंटली. चहा बनवायची म्हटली, तुमची चहाची डिमांड आहे म्हटल्यावरती या चारही गोष्टी तुम्हाला घ्याव्या लागणार, तरच तुमची डिमांड फुलफिल होणार आहे. तुम्ही विदाऊट साखर चहा बनवू शकत नाही, तुम्ही विदाऊट चहापत्ती चहा बनवू शकत नाही. सो अशा पद्धतीने चहाची डिमांड जी आहे ती तुमची फुलफिल होत नाही. सो त्याच्यात सेम असं अजून एक एक्झाम्पल पाहायचं म्हटलं, तर तुमचं आता सपोज ट्यूबलेस टायर आले. पूर्वी ट्यूब टायर होते गाडीला. सो ट्यूब टायर, ट्यूब आणि टायर. सो फक्त ट्यूबवरती तुम्ही गाडी चालू शकत नाही किंवा फक्त टायरवरती सुद्धा तुम्ही गाडी चालू शकत नाही. सो जर तुम्हाला गाडीला टायर टाकायचं म्हटलं तर ट्यूब आणि टायर ह्या दोघांचीही तुम्हाला गरज लागणार आहे. सो यालाच म्हटलं जातं जॉईंट ऑर कॉम्प्लिमेंटरी डिमांड, की एका गोष्टीवरती कोणती, म्हणजे अशी डिमांड की जी एका गोष्टीने फुलफिल होणार नाहीये, की त्याच्यासोबत आणखी तीन चार गोष्टी जॉईंटली तुम्हाला, त्या आणखी तीन चार गोष्टींची जॉईंटली तुम्हाला डिमांड करावी लागते. सो अशा यांना म्हटलं जातं जॉईंट ऑर कॉम्प्लिमेंटरी डिमांड. देन नेक्स्ट आहे क्रॉस डिमांड अँड कॉम्पिटेटिव्ह डिमांड. नेक्स्ट आहे क्रॉस डिमांड. सो याचा मिनिंग काय होतं, की सपोज आपण असं म्हणूयात, आणि त्यांचंच एक्झाम्पल घेऊया जे याच्यात दिलेलं आहे, कॉफी आणि चहा. कॉफी आणि चहाला दोन्हीला सेम डिमांड आहे. दोन्हीलाही सेम डिमांड आहे. पण एक वेळ अशी येते, की कॉफीची प्राइस वाढते.
कॉफीची प्राइस वाढली की चहाला डिमांड वाढतं. आणि अशी लोक नाही आहेत की ऍट अ टाइम चहा आणि कॉफी दोन्ही घेतात. कारण इथे काय होतं की तुम्हाला ऑप्शन असतो, आयदर चहा और आयदर टी और कॉफी. सो जर तुम्ही टीची कॉफीची जर प्राइस वाढली तर तुम्ही प्रिफर कोणाला करणार? टीला. मग जरी कॉफीला डिमांड असेल तरी चहाची म्हणजे चहाची प्राइस कमी झाली म्हणून तुम्ही चहाला रेफर करत नाहीये किंवा चहाची डिमांड वाढत नाहीये. तर कॉफीची प्राइस वाढली म्हणून चहाचं डिमांड वाढलं. आलं लक्षात? सो चहाचं डिमांड वाढल्यावरती त्याचा इफेक्ट ऑटोमॅटिकली कॉफीवरती होणार आहे. उद्या जर कॉफीची प्राइस कमी झाली तर कॉफीची डिमांड वाढणार आहे. मग त्यावेळेस चहाची डिमांड कमी होणार आहे. सो एकाचा इफेक्ट दुसऱ्यावरती होतो. दोन्ही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत. दोन्ही वस्तूंना तेवढीच डिमांड आहे. पण ह्या दोन्ही वस्तू अशा आहेत की त्यापैकी एका टायमाला एकच यूज करू शकतो. दोन्ही यूज होत नाहीत. मग अशा वेळेस काय होतं की एका गोष्टीचा इफेक्ट, एका प्रोडक्टचा इफेक्ट दुसऱ्या प्रोडक्टवरती पडतो. सो अशा डिमांडला म्हटलं जातं क्रॉस डिमांड और कॉम्पिटिटिव्ह डिमांड. Then next and last, composite demand. Next and last, सो नेक्स्ट होम कंपोजिट डिमांड जो लास्ट पॉइंट आहे. मग कंपोजिट डिमांड मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? तर कंपोजिट डिमांड म्हणजे काय? तर मिक्स डिमांड म्हणजे काय मग थोडक्यात? तर आता लाईट एक आपण घेऊया, इलेक्ट्रिसिटीची डिमांड. मग इलेक्ट्रिसिटीची डिमांड कशासाठी होऊ शकते? जर मला वॉशिंग मशीनची डिमांड आहे, जर मला इस्त्रीची डिमांड आहे, जर मला काय म्हणतात कुकिंगची डिमांड आहे, इलेक्ट्रिक कुकिंगची डिमांड आहे, त्याच्यानंतर सपोज आयरॉनची म्हणजे इस्त्री सांगितलं, देन मला कम्प्युटरची डिमांड आहे, मला एअर कंडिशनची डिमांड आहे, मला टेलिव्हिजनची डिमांड आहे. सो ह्या सगळ्या माझ्या डिमांड फुलफिल करण्यासाठी मला कशाची डिमांड आहे? तर मला इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या काही डिमांड्स आहेत, या माझ्या जर ज्याला एकत्र मी विचार करेन ह्या सगळ्या डिमांडचा, तर सगळ्यात पहिली मला या सगळ्यांमध्ये डिमांड राहते इलेक्ट्रिसिटीची. ओके, कारण विदाउट इलेक्ट्रिसिटी याच्यामधलं कोणतंही प्रोडक्ट काम करणार नाही. सो ह्या अशा डिमांडला म्हटलं जातं कंपोजिट डिमांड, की जो सगळ्या प्रकारच्या डिमांड मिक्स करून तुम्हाला किंवा सगळ्या प्रकारच्या डिमांडमध्ये तुम्हाला त्या एका पर्टिक्युलर डिमांडची गरज लागते. सो म्हणजे हे सगळे जर डिमांड मी जर करत असेल या सगळ्याची इलेक्ट्रिसिटीच्या प्रोडक्टची, तर मला सगळ्यात महत्वाची गरज आहे ती म्हणजे इलेक्ट्रिसिटी. सो अशा टाईपच्या डिमांड्सला म्हटलं जातं कंपोजिट डिमांड. देन येतं द लॉ ऑफ डिमांड. नेक्स्ट आहे द लॉ ऑफ. देन काय म्हटलंय द लॉ ऑफ डिमांड मध्ये? अदर थिंग रिमेनिंग द सेम, quantity demanded of commodity X is inversely related to the price of X. That is, at higher price less is demanded and the lower price more in demanded. Other thing remaining the same. म्हणजे काय म्हटलंय की जे आपण डिमांडचा मेन रूल पाहिला किंवा मेन लॉ आपण डिमांडचा पाहिला, की ज्या वेळेला प्राइस वाढते त्यावेळेस काय होतं? डिमांड कमी होते. आणि ज्यावेळेस प्राइस कमी होते त्यावेळेस डिमांड वाढते. पण याच्यामध्ये असं म्हटलंय की हीच फक्त म्हणजे प्राइस फक्त त्याच्यावरती इफेक्ट करतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सेम राहतात. म्हणजे काय, जर प्राइस वाढली तर डिमांड कमी होतं, जर प्राइस कमी झाली तर डिमांड वाढतं, बाकीच्या गोष्टी सेम राहतात. मग ह्या बाकीच्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या सेम राहतात? तर तेच तुम्हाला लॉ ऑफ डिमांड मध्ये सांगितलेलं आहे. सो फर्स्ट वन आहे नो चेंज इन टेस्ट, हॅबिट अँड प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. कंझ्युमरच्या हॅबिटमध्ये काही चेंजेस होत नाहीत, कंझ्युमरच्या टेस्टमध्ये काही चेंजेस होत नाहीत, कंझ्युमरच्या प्रेफरन्स मध्ये काही चेंजेस होत नाहीत. ते आहे तसंच राहतं, फक्त चेंज कुठे होतो? तर प्राइस मध्ये. आणि हा प्राइस मध्ये चेंज झाला म्हणून डिमांड मध्ये काय होतं की तुम्हाला डिफरन्स पाहायला मिळतो, की एक तर प्राइस कमी झाली तर डिमांड वाढते, प्राइस वाढली तर डिमांड कमी होते. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सेम राहतात. बाकीच्या गोष्टींमध्ये ही गोष्ट येते चेंज इन टेस्ट, हॅबिट, प्रेफरन्स ऑफ द कंझ्युमर. देन सेकंड येते चेंज इन इन्कम. इन्कम मध्ये सुद्धा काही चेंज होत नाही, नो चेंज इन इन्कम. देन थर्ड नो चेंज इन द प्राइस ऑफ द अदर रिलेटेड गुड्स, किंवा दुसऱ्या गुड्सचे प्राइस काय कमी जास्त झाले तर त्याचाही काही त्याच्यावरती इफेक्ट होत नाही. नो एक्सपेक्टेशन ऑफ फ्युचर चेंजेस. फ्युचरमध्ये काहीतरी वेगळं पाहायचं आहे किंवा फ्युचरमध्ये त्याचा काहीतरी फायदा होणार आहे अशा कोणत्या एक्सपेक्टेशन्स नसतात, त्याच्यामुळे नो एक्सपेक्टेशन ऑफ फ्युचर चेंजेस. देन नो चेंज इन पॉप्युलेशन मध्ये सुद्धा काही चेंज नाही होत. आणि नो चेंज इन टॅक्सेशन, टॅक्स मध्ये सुद्धा काही चेंजेस नाहीये. नो इंट्रोडक्शन ऑफ एनी न्यू प्रोडक्ट, किंवा नवीन प्रोडक्ट मध्ये काही चेंजेस नाहीयेत. सो अशा पद्धतीने काय म्हटलंय की या सगळ्या गोष्टींमध्ये चेंज काही होत नाही, ह्या गोष्टी आहेत तिथेच राहतं.
फक्त चेंज कुठे होतो तर प्राइस मध्ये, प्राइस कमी जास्त झाली डिमांड कमी जास्त होतं, हे त्यांनी लॉ ऑफ डिमांड मध्ये म्हटलेलं आहे. देन येतं द डिमांड शेड्यूल. नेक्स्ट आहे काय, द डिमांड शेड्यूल. तर डिमांड शेड्यूल मध्ये काय म्हटलंय आता द डिमांड शेड्यूल म्हणजे काय, ते डिमांड शेड्यूल मध्ये की कमोडिटीची किंवा एखाद्या प्रोडक्टची प्राइस कशा पद्धतीने ठरवली जाऊ शकते किंवा कशा पद्धतीने ठरवायला हवी. जर एखाद्या ह्याची प्रोडक्टची प्राइस जर मी पर्टिक्युलर ठेवली की एक्स ठेवली तर त्याची डिमांड मग किती असेल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक आपण काय केलं जातं की टाइम टेबल बनवलं गेलं पाहिजे किंवा एक वेळापत्रक बनवलं. इथं टाइम टेबल म्हटलं की एखाद्या पर्टिक्युलर किमतीला त्या प्रोडक्टची विक्री किंवा डिमांड किती होईल. मी जर त्याची सपोज एखादा पेन धरला तर पेनची जर प्राइस मी ₹10 ठेवली तर मी अज्युम करतो की त्याची डिमांड किती असेल. मग जर मी पेनची प्राइस ₹8 ठेवली तर त्याचा डिमांड किती असेल. जर मी त्या पेनची प्राइस ₹6 ठेवली तर त्याचा डिमांड किती असेल. सो अशा पद्धतीने शेड्यूल बनवलं गेलं. आता इथे त्यांनी काय केलंय की एक पर्सन म्हटलेलं आहे की बी, त्या बी चे डिमांडचं शेड्यूल दिलेलं आहे. मग ते बघा इथे टेबलमध्ये दिलेलं आहे. ज्या वेळेला एक्स ची प्राइस ₹5 होती तेव्हा बी चं डिमांड किती होतं, 6 युनिट. देन प्राइस एक्सची प्राइस ₹4 केली तेव्हा बी चं डिमांड किती होतं, 9 युनिट. त्याच्यानंतर प्राइस ₹3 केली, बी चं डिमांड किती होतं, 14. देन प्राइस ₹2 केलं, बी चं डिमांड किती होतं, 20. प्राइस ₹1 केली, बी चं डिमांड होतं 34. आणि प्राइस 0.5 केली, बी चं डिमांड होतं 45. म्हणजे आपला लॉ ऑफ डिमांड काय सांगतो की ज्या वेळेला प्राइस कमी होते त्यावेळेस डिमांड हाय होतं किंवा इन्क्रीज होतं. सेम तेच सिच्युएशन इथं आलेली आहे. सो शेड्यूल ऑफ डिमांड मध्ये हेच आहे की तुम्ही प्राइस तुमच्या डिमांड जे आहे ते ऍझ्युम करून त्या पद्धतीने प्राइस ठरवली पाहिजे. देन द मार्केट डिमांड शेड्यूल. आता झालं हे इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूल. त्याच्यानंतर येतं मार्केट डिमांड शेड्यूल. मार्केट डिमांड शेड्यूल मध्ये काय म्हटलंय, आता मार्केट डिमांड शेड्यूल मध्ये सुद्धा सेम येतं. फक्त काय तिथे इंडिव्हिज्युअल डिमांड शेड्यूलला आपण एकाच विचार केला, पण मार्केट डिमांड शेड्यूलला आपल्याला एकाचा विचार करून जमत नाही. तर आपल्याकडे जेवढे पण कस्टमर्स आहेत त्या प्रत्येक कस्टमरचा आपल्याला डाटा बघावा लागतो की त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो की या माझ्या प्राइसचा इफेक्ट माझ्या सपोज माझे एक्स कस्टमर्स आहेत किंवा एक्स वाय 3-4 कस्टमर आहेत, तर माझ्या ह्या एका प्राइसचा इफेक्ट त्या 3-4 कस्टमरवरती कशा पद्धतीने होणार आहे. सो याचं शेड्यूल मला बनवता आलं पाहिजे, त्यानुसार मला प्राइस ठरवता आली पाहिजे. सो इथे ते एक टेबल दिलेलं आहे बघा, ह्याच्यात त्यांनी 2 कस्टमर्स दिलेले आहेत. कोण आहे, मिस्टर ए आणि मिस्टर बी. आता ज्यावेळेला प्राइस एक्सची त्यांनी 5 ठरवली तेव्हा मिस्टर ए ने डिमांड किती केली, 6 युनिटची, आणि मिस्टर बी ने डिमांड केली 2 युनिटची. टोटल डिमांड किती झाली, 8 युनिटची. देन प्राइस ऑफ एक्स, ज्या वेळेला एक्सची प्राइस ₹4 केली म्हणजे डाऊन केली, प्राइस कमी केली, त्यावेळेस ए ने डिमांड किती केली, 9 युनिटची, आणि बी ने डिमांड केली 3 युनिटची. टोटल डिमांड झाली 12 युनिट. सो अशा पद्धतीने ज्या ज्या वेळेस प्राइस कमी करत गेले त्यावेळी इंडिव्हिज्युअल डिमांड मध्ये किंवा मार्केट डिमांड मध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल डिमांड कमी होत गेलं. इंडिव्हिज्युअल डिमांड जे आहे ते वाढत गेलं, प्राइस कमी केलं, इंडिव्हिज्युअल डिमांड वाढत गेलं. आणि ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल फक्त एक इंडिव्हिज्युअल असेल तेव्हा तो इंडिव्हिज्युअल म्हणून. इथे काय होतं की वेगवेगळे म्हणजे इंडिव्हिज्युअल सेट्स ऑफ इंडिव्हिज्युअल डिमांड आपण म्हणूयात की खूप सारे ज्यावेळेला एकत्र येतात इंडिव्हिज्युअल डिमांड तेव्हा त्याला म्हटलं जातं मार्केट डिमांड. आणि हे खूप सारे इंडिव्हिज्युअल ज्यावेळेला एकत्र आले तर आपण 2 इंडिव्हिज्युअल घेतलेले आहेत, ए आणि बी. सो या ए आणि बी ज्यावेळेला एकत्र आले तेव्हा मार्केट डिमांड तयार झाली, कारण एकापेक्षा जास्त ज्यावेळेला लोक एकत्र येतील त्यावेळेस मार्केट डिमांड होईल. आणि त्या मार्केट डिमांड मध्ये सुद्धा आपल्याला जो डिमांड लॉ आहे तो तेच सांगतोय की प्राइस कमी केलं त्यावेळेस डिमांड वाढत गेली. ओके. देन येतं द डिमांड कर्व. त्याच्यानंतर काय येतं, द डिमांड कर्व. आता द डिमांड कर्व, हा जो डिमांड कर्व आहे याच्यामध्ये काय दाखवलंय बघा, जे आपण मगाशी चार्ट मध्ये पाहिलं, इंडिव्हिज्युअल चार्ट मध्ये काय पाहिलं, तर ज्याला प्राइस ₹6 होती, बरोबर आहे, इथे बघा प्राइस ₹6 होती, सॉरी प्राइस ₹5 होती तेव्हा डिमांड किती होतं, 6. काय होतं इथे दिसतंय, ज्याला प्राइस ₹5 होती तेव्हा डिमांड किती होतं, 6. हे आहे डिमांड. देन ज्याला प्राइस कमी होत गेली, ₹5 झाली त्यावेळेस सॉरी हा प्राइस ₹5 झाली त्यावेळेस तुम्हाला डिमांड जे आहे ते वाढत गेलं. सो ज्या पद्धतीने डिमांड 6 वरनं 5 वरती आलं, 4 वरती 3, 2, 1,
हे झाले प्राइस. प्राइस काय झालं, डाऊनवर्ड आल्या. प्राइस डाऊनवर्ड आल्या, पण तुम्हाला दिसतंय की हा जो डिमांड आहे, हा डिमांड काय झालाय की वाढत गेलाय. सो हा जो कर्व आहे तो अशा पद्धतीने तुम्हाला दिसतो की क्वांटिटी डिमांडेड ऑन एक्स, म्हणजे जे आपण चार्ट मध्ये पाहिलं ते आपण इथे ग्राफ मध्ये किंवा ह्या कर्व मध्ये. सो याला म्हटलं जातं इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व. इंडिव्हिज्युअल डिमांड कर्व कसा आहे बघा, प्राइस जे आहे ते डाऊनवर्ड आहे आणि डिमांड जे आहे ती अपवर्ड आहे. म्हणजे डिमांड वाढत चालले बघा, 10 वरून 20, 30, 40, 50, 60 डिमांड पुढे पुढे चालले आणि प्राइस आहे ते 6, 5, 4, 3, 2 ही कमी होत चालले. सेम मार्केट डिमांडचा सुद्धा कर्व तसाच येणार आहे. इथे मार्केटमध्ये ए आणि बी दोघं जण म्हटलेले आहेत आणि टोटल एक आहे की मार्केट, टोटल मार्केट डिमांड. आता इथे हा जो आहे कर्व इथे दिसतो तुम्हाला, डिमांड ए, डिमांड बी, डिमांड ए ची डिमांड कशा पद्धतीने ही झाली, बी ची डिमांड आणि ही झाली दोघांची ओव्हरऑल डिमांड. असे 3 कर्व त्यांनी वेगवेगळे दिलेले आहेत, एकचा बीचा. आता इथे प्राइस 5 रुपीज होती त्यावेळेला डिमांड कमी होतं, प्राइस 4 होती, डिमांड वाढत चाललंय, 3 झाली वाढत चाललं, 2 झाली वाढत चाललंय. ओके, सो अशा पद्धतीने जे प्राइस हे आहे, डिमांड जे आहे ते काय होत चाललंय की वाढत चाललंय आणि प्राइस कमी होत चालले. सो देन व्हाय डज द डिमांड कर्व स्लोप डाऊनवर्ड. आता डिमांड कर्व जो आहे तो डाऊनवर्ड का होतो ते आपण पाहूयात. आता याच्यामध्ये बघा, हा कर्व दिलेला आहे, या कर्व मध्ये सुद्धा प्राइस, वाय ऍक्सिसला प्राइस दिलेली आहे, एक्स ऍक्सिसला डिमांड दिलेला आहे. आणि हे काय दाखवले, तुम्हाला जे लाईन्स दाखवले ती मार्जिनल युटिलिटी दाखवलेली आहे. म्हणजे काय की ज्या वेळेला बघा इथे त्या मार्जिनल युटिलिटीचं फक्त हे बघा त्याने दिलेलं 50 ला एक पॉइंट आहे आणि खाली 10 ला आहे. म्हणजे ज्या वेळेला डिमांड किती होती, 40 होती, डिमांड किती होती, 40 होती, सॉरी 50 होती, सॉरी प्राइस 50 होती तेव्हा डिमांड किती होता, 10 होता. प्राइस 50 होती तेव्हा डिमांड 10 होता. इथं काय म्हटलंय, द कंझ्युमर इज द इक्विलिब्रियम ऍट द पॉइंट वेअर MUX इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स. म्हणजे मार्जिनल युटिलिटी इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स. ज्यावेळेला प्राइस ऑफ एक्स एवढी त्याची मार्जिनल युटिलिटी आणि प्राइस ऑफ एक्स ज्यावेळेला एकत्र होतील, सेम असतील, तेव्हा त्याला काय म्हटलं तर इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम पॉइंट. आता इथे दुसरी एक गोष्ट दिसते बघा की ज्या वेळेला प्राइस 20 रुपीज झाली त्यावेळेस मार्जिनल युटिलिटी किती झाली, सॉरी त्यावेळेस डिमांड किती झाली, 30. म्हणजे इथे लक्षात येतं की इन्कम जरी कमी असेल, म्हणजे आता इन्कमचा विचार करू हे करू, माझ्याकडे 10 रुपये आहेत, ओके, आणि एखाद्या प्रोडक्टची प्राइस आहे 10, तर अशा वेळेस मी किती प्रोडक्ट विकत घेणार, मी त्या प्रोडक्ट एकच विकत घेईन. पण ज्या वेळेस त्या प्रोडक्टची प्राइस झाली 1 रुपया आणि माझ्याकडे 10 रुपये आहेत, तर मी किती विकत घेईन, कदाचित मी 10 रुपयाचे नाही घेणार, पण मी 8 रुपयाचे तर घेईन. 2 रुपये जरी सेव्ह झाले तरी माझ्याकडे प्रोडक्ट वाढणार आहेत, मी डिमांड 8ची केले. ओके, सो ज्यावेळेला प्राइस कमी होते त्यावेळेस ऑटोमॅटिकली काय होतं की तुमच्या इन्कम जरी कमी असला तरी त्याचा इफेक्ट तुमच्या डिमांडवरती होतो. आणि हेच त्यांनी इथे दाखवले की मार्जिनल युटिलिटी इज इक्वल टू प्राइस ऑफ एक्स. देन नेक्स्ट, एक्सेप्शन टू द लॉ ऑफ डिमांड. लॉ ऑफ डिमांडला एक्सेप्शन्स काय आहेत, कोणकोणते आहेत ते त्यांनी इथे दिलेले आहेत. सो त्याच्यामधला फर्स्ट आहे स्पेक्युलेशन. फर्स्ट कोणता आहे, आता एक्सेप्शन कोणकोणते आहेत, तर पहिला आहे स्पेक्युलेशन. स्पेक्युलेशन म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं आहे बघा, स्पेक्युलेशन मीन्स की ज्या वेळेस सपोज मी आज एखादी पर्टिक्युलर गोष्ट विकत घेतली आहे, पण विकत घेतल्याच्या नंतर मी वाढ बघतोय त्या प्रोडक्टची प्राइस वाढण्याची. ओके, की ज्या वेळेस त्या गोष्टीची प्राइस वाढेल तेव्हा मी मार्केटमध्ये ती जास्त किमतीत विकेन. आलं लक्षात, कारण इथे काय लॉ ऑफ डिमांड काय सांगतो की ज्या वेळेला प्राइस कमी होते त्यावेळेस त्याची डिमांड वाढते. ओके, सो इथे हा आता हा जो इश्यू मी म्हटलं की विकत घ्यायचं कमी किमतीत मी विकत घेतोय त्यावेळेस माझी डिमांड वाढले, पण आता ज्यावेळेला हाय प्राइस होण्याची मी वाट बघतोय कारण त्यावेळेस मला ते जास्त किमतीमध्ये विकता येईल. सो अशा वेळेस लॉ ऑफ डिमांड जो आहे तो काय होतो इथे लागू होत नाही. या ठिकाणी काय होतं मग त्याचा आणि हे कुठे चालतं जास्त तर स्टॉक एक्सचेंज मध्ये. म्हणजे आज शेअर कमी किमतीत आहेत म्हणून विकत घेतलेत
आता मी कधी विकेन ते बाहेर कधी काढेन, ज्यावेळेला त्याची प्राइस वाढेल त्यावेळेस मी ती विकायला काढेन. सो हे अशी ही गोष्ट आहे पहिली, जी की लॉ ऑफ डिमांडला एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे मी आता तुम्हाला काय बोलून म्हटलं की प्राइस कमी झाल्यावरती त्याची डिमांड वाढते. ओके. पण इथे काहीतरी वेगळा प्रकार बघायला मिळतो की कमी किमतीत विकत घेतो, पण मी विकायला वाढ कोणती बघतोय, तर त्याची किंमत वाढण्याची वाढ बघतो की ज्यावेळेला त्याची किंमत वाढेल त्यावेळेस मी ती मार्केटमध्ये विकेन. देन नेक्स्ट आहे गिफन गुड मध्ये काय म्हटलंय की वन्स इट्स सो हॅपन इन इंग्लंड. एकदा इंग्लंडमध्ये असं झालं की ब्रेडची प्राइस कमी झाली, पण ब्रेडची प्राइस कमी झाली म्हणून ब्रेडचं डिमांड कमी झालं. आता हे तर लॉ ऑफ डिमांडच्या विरोधात आहे. कारण डिमांड आपण काय म्हटले की प्राइस कमी झाली की डिमांड वाढायला पाहिजे. पण इथे काय झालं होतं की ब्रेडची प्राइस कमी झाली, त्याच वेळेस ब्रेडचं डिमांड ही कमी झालं. मग याला कारणीभूत काय म्हटलं, तर तिथे गिफन जे आहेत, डिमांड फॉर ब्रेड डिक्रीज, दिस वॉज अगेन्स्ट द लॉ ऑफ डिमांड. सर रॉबर्ट गिफन जे आहेत त्यांनी काय म्हटलं की हे कशामुळे झालं हे त्यांनी एक्सप्लेन केलं. त्यांनी असं म्हटलं की पूर्वी लोकांचं इन्कम कमी होतं. अशा वेळेस लोकांना जे काही कमी इन्कम मध्ये लोकांना जे काही अवेलेबल होत होतं, मग ते अगदी निकृष्ट दर्जाचं म्हणजे अगदी चीप क्वालिटीचं जरी असेल तरी लोक खायला तयार होते. पण जर लोकांचं आज उत्पन्न चांगलं झालंय, तर हे चीप क्वालिटीचं खाण्यापेक्षा लोक काहीतरी वेगळं खाण्यासाठी रेफर करतील की जे हायजेनिक असेल. सो त्याच्यामुळे ब्रेडची जरी प्राइस कमी झाली तरी लोकांना ते चीप वाटतं, म्हणून लोकांनी ते खाणं सोडून दिलंय. सो ह्या अशा पद्धतीने जे आहे त्यालाच पुढे जाऊन काय म्हटलं त्यांना गिफन गुड म्हणून संबोधलं. सो ते एक जे आहे ते एक्सेप्शन ठरते ह्या लॉ ऑफ डिमांडसाठी. आलं लक्षात. कारण काय म्हटलं त्यांनी, इन्कम लोकांचं कमी होतं त्यावेळेस लोकांना जे भेटेल ते लोक खायला तयार होते, मग त्याच्यावर जे स्वस्तात मिळेल ते खायला तयार होते. आज लोकांचं इन्कम चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे जे हायजेनिक आहे त्यालाच लोक प्रिफर करतात. ओके. मग त्याच्यामुळे काय झालं की जरी ब्रेडची ही कमी झाली, प्राइस कमी झाली, तरी ते निकृष्ट दर्जाचे चीप आहे म्हणून लोकांनी ते खाणं बंद केलं. ओके. त्याच्यामुळे प्राइस कमी झाली तरी त्याची डिमांड सुद्धा कमीच होत गेली. देन नेक्स्ट येतं क्वालिटेटिव्ह चेंज. चेंज. आता क्वालिटेटिव्ह चेंज म्हणजे काय, तर इथे काय होतं की जर मला वाटलं की हा जे येणारं प्रोडक्ट हे क्वालिटेटिव्ह आहे किंवा त्या त्याला चांगली क्वालिटी आहे, तर काय होईल की त्याची जरी किंमत वाढली तरी मी त्याची डिमांड वाढवणार आहे. जसं की याचं एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता मध्यंतरी कांद्यांचे रेट सपोज 30 रुपीज होता. त्यावेळेस डिमांड तेवढीच होती. त्याच्यानंतर कांद्याचे रेट झाले 40 रुपीज. आता काही लोकांना असं कळालं की कांद्यांचे रेट सपोज पुढे जाऊन अजून 100 पर्यंत जातील. सो कांद्याचा रेट 30 वरून 40-50 वरती जसं जायला लागला किलोला, तसं त्याची डिमांड वाढली. कारण पुढे जाऊन तो आणखी महाग होऊ शकतो, पण ते काय नेसेसरी आहे, त्याला क्वालिटी आहे, ते गरजेचं आहे. आणि ते गरजेचं आहे म्हणून त्याची डिमांड म्हणजे या ठिकाणी जो एक्सेप्शन होतं की हेच की जरी त्याची प्राइस वाढले तरी त्याची डिमांड काय होते, वाढत जाते. सो याला म्हटलं तर क्वालिटेटिव्ह चेंज. देन इलेशन प्राइस प्राइस इलेशन. आता प्राइस इलेशन म्हणजे काय, तर इथे काही किंवा काही कंझ्युमर असे आहेत, त्यांचा असा विश्वास आहे की जिथे प्राइस जास्त तिथे प्रोडक्ट क्वालिटेटिव्ह मिळतो किंवा तो प्रोडक्ट चांगला, म्हणून त्या ठिकाणी डिमांड वाढते. जसं की तुम्ही मुंबई सारख्या ठिकाणी विचार केला तर तिथे रस्त्यावरती कमी किमतीत विकले जाणारे कपडे विकत घेतले जात नाहीत, तर त्याच्याऐवजी मॉलमध्ये जास्त किमतीत विकत जाणाऱ्या कपड्यांना जास्त डिमांड असते. असं का होतं, कारण तिथल्या कस्टमर्सची एक अशी मानसिकता आहे की जिथे प्राइस जास्त तिथे प्रोडक्ट चांगलं मिळतं किंवा क्वालिटी मिळतं. मग यालाच म्हटलं तर प्राइस रिलेशन. सो हा एक एक्सेप्शन आहे लॉ ऑफ डिमांडला. देन नेक्स्ट आहे डिस्प्ले ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता डिस्प्ले अँड स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणजे काय, की याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की मी एक एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर आपले ओप्पो किंवा सॅमसंग किंवा MI यांच्या ज्या फोन्स आहेत, हे उलट मी म्हणतो आपल्याला फ्रेंडली वाटतात जास्त. पण त्याहून जास्त आयफोन जे आहेत ते महाग आहेत आणि त्याची ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा तेवढी आपल्या इतकी फ्रेंडली म्हणजे अँड्रॉइड इतकी फ्रेंडली नाहीये.
तरी सुद्धा काय होतं की ऍपल असावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे की माझ्याकडे ऍपल फोन असावा. आणि बरेचसे लोक की ज्यांच्याकडे ती घेण्याची कुवत आहे, हे लोक जास्त करून ऍपलला प्रेफरन्स देतात. का? तर त्यांचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग की त्यांची ते दाखवण्यासाठी की किंवा डिस्प्ले करण्यासाठी की आमच्याकडे ऍपल आहे म्हणजे आमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हाय आहे, ते त्याच्यातून शो होतं. ज्यावेळेला तुम्ही ज्याला ऍपल एखाद्याच्या हातात ऍपल मोबाईल बघाल, त्यावेळेस तुमची काय मानसिकता होते की हा गरीब घरातला आहे, कधीच होऊ शकत नाही. हे लक्षात येतं की हा चांगल्या फॅमिलीमधून आलेला आहे, हा वेल सेटल फॅमिली मधला हायर क्लास फॅमिली मधला जो कोण म्हणजे विद्यार्थी आहे किंवा हायर क्लास फॅमिली मधला फ्रेंड आहे, एक मुलगा आहे. सो हे अशी आपली मानसिकता तयार होते. मग बऱ्याच वेळा असं होतं की महागातल्या वस्तू खरेदी करण्यामागे हे रिझन असतं की स्टँडर्ड लिव्हिंग म्हणजे ज्या वेळेला प्राइस वाढतं अशा वस्तूंमध्ये काय होतं की मोबाईलचे प्राइस वाढल्या किंवा प्राइस जेवढी जास्त तेवढं त्याला डिमांड जास्त. आणि ते डिमांड कशासाठी होतं? द डिस्प्ले ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आलं लक्षात? सो हा एक त्याला एक्सेप्शन आहे. देन ब्रँड गुड्स. नेक्स्ट येतं ब्रँड गुड्स. आता याच्यात ब्रँड गुड्स म्हणजे काय की काही असे ब्रँड्स आहेत की जे लोकांच्या मनामध्ये अगदी बसलेले आहेत की त्या ब्रँड विषयी लोक खूप अवेअर आहेत किंवा लोकांना एखादा प्रोडक्ट म्हटलं की तोच ब्रँड त्याच्या व्यतिरिक्त नाही. मग भले त्या ब्रँडची किंमत वाढू देत. जसं की डेल लॅपटॉप. डेल लॅपटॉप वरती लोकांचा, मला बाकीच्यांचा नाही माहिती, माझा फार विश्वास आहे. कारण मी डेलचे भरपूर लॅपटॉप यूज केले आणि मला सगळे सगळे चांगले क्वालिटी मिळाले. सो ज्या वेळेला कधी लॅपटॉप घ्यायचा विचार येईल त्यावेळेस मी मात्र डेललाच प्रेफरन्स देईन, मग भले त्याची प्राइस जास्त असेल. कारण माझा त्या ब्रँडवरती विश्वास बसलेला आहे. सो हे अशा ज्या केसेस आहेत त्या एक्सेप्शनल असतात. मग तिथे तुम्ही ठरवून ठेवलं, तुम्हाला जर आलेला एक्सपिरियन्स एखाद्या ब्रँडचा चांगला असेल, त्या ब्रँडची किंमत किती वाढली तरी तुम्ही त्याच ब्रँडला प्रेफरन्स देणार. म्हणजे इथे काय होतं की प्राइस जरी इन्क्रीज झाली तरी डिमांड त्याची इन्क्रीज होते. सो असे हे 6 गोष्टी आहेत की ज्या एक्सेप्शनल लॉ ऑफ डिमांडला. ओके. त्याच्यानंतर आता जो नेक्स्ट पार्ट आहे आपला, डिटर्मिनन्स ऑफ मार्केट डिमांड, हा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके. काही डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपला वगैरे विचारा किंवा मला कॉल करून विचारले तरी चालेल. आणि जे मॅथ्सच्या मी असाइनमेंट दिलेले आहेत त्या स्टॅट्सच्या, त्या मला लवकरात लवकर मिळाव्यात अशी अपेक्षा.